माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली। जनहित सेवा संस्थेचा संस्थापक असे महाराज जिजाऊ देणं कार्यकारी संपादक, यूट्यूब माऊली माझा चॅनेलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ सादर करण्याचं कारण की माहिती आयुक्त मी यांच्यावरती का बोलतो, का हे न्यायालय असं आहे का भ्रष्टाचार उघड करणारं न्यायालय आहे, यांच्याकडून दस्त मिळाले, यांची आदेश झाला का तो कोर्टाकडे सादर करताना येतो आणि त्या व्यक्तीला म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार असो, किती मोठे कागद लपलेले असतात ते त्या माणसाला हातात मिळतात आणि तो पुरावा म्हणून कोर्टाकडे दाखल केला जातो। याच्यासाठी माहिती आयुक्तालय आहे। बघा, महाश्री मुख्य माहिती आयुक्त राज्य माहिती आयोग कोकण 13वा माला आहे। हां, ते आता हे 9/2/2026ला मी दाखल केलेलं आहे। किती? हां, का मी एक 5 अपील चालले, 5 अपील चालले। पहिला अपील काय, MMRDA अंतर्गत रस्ता रुंदीकरण कर्जत ते हालफाटा, कर्जत चौक फाटा या रस्त्यावर 2000 पासून टेंडर पाळून केलेल्या कामाचा तपशील सविस्तर माहिती मिळावी। एक दुसरी गोष्ट, अपील क्रमांक 1218 कर्जत हालफाटा चौक रस्ते रुंदीकरण कर्जत MMRDA अंतर्गत कामानुसार वृक्ष तोड व लागवड यावर सविस्तर माहिती छायाचे कागदपत्राची मांडणी केलेली आहे। हां, आणि तिसरा, कर्जत ते चौक फाटा रस्ते रुंदीकरण कर्जत या सविस्तर माहिती कागदपत्राची मागितलेली आहे 12/19। त्याच्यानंतर अपील दुसरा काय का अंगू कोरगावकर म्हणून, याची पोस्ट ही वेगळी, आता मोठ्या पोस्टवर जाऊन बसला। अहो नाही जायचं काय होईना, करोडो रुपयाचं उलाढाल्या करायच्या, मागितलेली माहिती नाही द्यायची, आधी त्याच्यानंतर मग नाही मोठमोठ्या पदं मिळवतील तर काय करतील, याच्यावरती मोठी ॲक्शन। मी याच्यावरती तर काय सांगू तुम्हाला, मी कोर्टामध्ये दावे कसे दाखल करणारे ते मला माहिती आहे। अंगू कोरगावकर म्हणून आहे, समजलं का? श्री अंगू कोरगाव शासकीय नोकरी लागल्यापासून दाखल केलेले दस्तावेज त्या कामावर रुजू झाल्यापासून सर्व्हिस बुक या नसर्वपती मिळाव्यात म्हणून मग हे कागदपत्र मला प्राप्त झाले। तसेच अपील क्रमांक 1216 मशा नारकर अधिकारी अधीक्षक सविस्तर माहिती कागदपत्र मिळावी। म्हणजे हे 5 अपील आहेत आणि हे अपील मुख्य समीर सहाय्य राज्य मुख्य माहिती आयुक्त यांनी मला आदेश केला वरील सरकार निकाली काढण्यात येत आहे आणि मला कोणतेही याचे कागद मिळाले नाही आहेत। कारण हे MMRDA म्हणजे अब्जपती हिसाब न एवढी संपत्तीचे हे अधिकारी आहेत, एवढी संपत्ती आणि एवढ्यांच्या स्वाक्षऱ्या चालतात। आमच्याकडे ह्या माहिती जर मिळाल्या, आज करोडो रुपये त्या पलदरच्याला खाल्लेतच, 100% सांगतो खाल्लेतच। वृक्ष लागवड केली ना, वृक्ष तोड केलेली अनेक, पहिले त्यांनी 81 कोटी 12/16 पर्यंत आणले, ते कुठे गेले, त्याचे 12 ते 22 पर्यंत 91 आणले कोटी कुठे गेले, मी व्हिडिओ काढले त्याचे आणि ह्या माहिती। त्याच्यामुळे मला आणि त्याच्या म्हटलं मी काय केलं, मग माहिती अधिकार दाखल केला 9/2/2026ला। मग त्यांनी कलम 708 आणि माझ्याकडून पैसे मागून घ्यायला होती, त्यांनी निर्णय दिला मागून घ्यायला पाहिला होता। त्याच्यानंतर हे सगळं मला दिलेलं पाहिलं होतं, नाही दिलं, आजपर्यंत काय नाही दिलं, देणार पण नाही ते तुम्हाला सांगतो। त्यांना माहिती आहे माऊली बोंबळून किती बोंबळणार, ते कागद फिरून द्या, किती कागद फिरून। अहो न्यायाने जर आमचं तंगडं मोडून ठेवलं, न्यायालयाने जर आम्हाला न्याय देऊ शकत नाही, मुख्य न्याय माहिती आयुक्त तेच देऊ शकत नाही, तर पुढचं काय हां? अहो तेच जर दस्त लपून ठेवायला लागले तर पुढचं काय? तसाच मुख्य माहिती त्यांच्याकडे दुसरा एक अपील आहे, तो किती तारखेचा आहे, 10/2/2026चा आहे। हां, हे निर्णय नोटीस आहे, निर्णय झालेले, समजलं का? त्याचे निर्णय मागितले मी। हां, या सुनावणीचे 2 अपील आहेत, हे 5 हे 2 आहेत। ह्यो तारीख 10/2/2026, हां 2026। का मला म्हणायचं असं का, मग त्यांनी आजपर्यंत कोणत्याही बाबतीत का त्यांनी मला ह्या माहित्या दिल्या नाहीत, का मला कलम 708 आणि माहिती नाही, म्हणजे हे काही पण बुडून खातात। तो 15/9/2025 झालेले अपील आहेत, काही पण बुडून खातात, तर निर्णय बाकी ठेवला आणि निर्णय कोणाचेच हाताचे। मग कसा करोडो रुपयाच्या भ्रष्टाचाराचे दस्त अहो न्यायालयच खाते, माहिती आयुक्त न्यायालय आहे आणि ते राज्याच्या
कारभार त्यांच्याकडे द्वितीय अपिलामध्ये दिला जातो. ही तक्रार आहे लास्ट 18ची तक्रार 5 अपिलांची. प्रथम अपिलीच्या नंतर तक्रार केली जाते आणि ही तक्रारचे खाल्ली मोडून, हे पण खाल्ली मोडून बस आमच्या हातात कागद नाही ना, फागत नाही, निर्णय नाही ना, फिरणे नाही. सांगण्याचं तात्पर्य असं काय करणार आम्ही, काय करणार आम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं काय करणार म्हणजे काही पण करतात. एकच मला म्हणायचं, राज्य शासन केंद्र शासन, पहिला कोकण भवनचा तुम्हाला व्हिडिओ, असे अनेक व्हिडिओ मी काढलेत. नाशिकपासून, औरंगाबादपासून, पुण्यापासून भरपूर मी हे काढले, बृहन्मुंबईपासून तर कोकण भवनपासून अनेक. काही नाही का करतो हे हा देह कुठंतरी न्याय हक्क मिळावा म्हणून करतो. करत राहणार. अगदी हे शेकडो व्हिडिओ माझे, आज ना उद्या देशामध्ये याला न्याय मिळेलच आणि यांना जाब विचारला जाईनच. आणि ज्या वेळेस जाब विचारला त्या टाईम त्याच्याकडे माझ्याकडे फायली तयार आहेत सगळ्या, अगदी काळ्या दगडाचे. हा असा चोर आहे हे दाखवून देईन मी, 100% दाखवून देईन. आपलं चॅलेंज आहे, समजलं का. तुम्ही किती भ्रष्टाचार मार्गाने कागद लपून ठेवा, न्याय देवता अहो भीती वाटते यांच्याकडे जाण्यासाठी. असे हे मुख्य आयुक्तालय, माहिती आयुक्तालय असे आहेत, तुम्हाला सांगतो काही पण म्हणजे त्यांना इगो होतो आमच्यासारखा कायदा दाखवावा लागला का. आणि खरे आमचे जे स्टेज आहेत माहिती आयुक्त साहेब, जे आमचे जे स्टेज आहेत ना, आमचे वकील पण तेच आहेत. आम्ही भ्रष्टाचार करणाऱ्याला घेऊन जातो तुमच्याकडे आणि त्यांच्याकडून दस्त मागून घेतो. ते तुम्ही देणं, आदेश करणं महत्त्वपूर्ण आहे. हां, तर सांगण्यात तात्पर्य हे मुख्य माहिती आयुक्तांचं अपील आहे. त्यांनीसुद्धा हे कलम 700 आणून आजपर्यंत पत्र नाही. काय करणार. हां, परत त्याच्यावरती अपील करता, तोडमोड करतात, परत तक्रार दाखल करायची. अहो कोर्टात जायचं साठी म्हणजे लाखो रुपये आमच्यासारखा हातावर करून पाणाव खाणार का. पण मी एक दिवस त्याच्यावरती उपोषण करणार, 100%. असं उपोषण करीन ना का ह्या सगळ्या फायली आणि सगळं निर्णय घेऊन बसेल. अनेक अधिकारी सस्पेंड होतील, अनेक. हां, आणि हे जे न्यायदेवता असे जे दुष्ट भावनेने वागतात यांच्यावर पण ॲक्शन घेतली तर हे 100% सत्य आहे. हां, म्हणूनच मुख्य माहिती आयुक्तांकडे सुद्धा राज्य आयोगांग मुख्यालय 13वा माला आहे, त्यांच्याकडे सुद्धा माहितीचा आदेश होत नाही. मग तिथं सुद्धा गोळमेळ आहे. तर जनमाहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी यांचा तर काय प्रश्नच येत नाही. म्हणजे तिथंसुद्धा कायदा बुडून खाल्लेला आहे. तिथं म्हणजे न्यायदेवतेची खुर्ची आहे ती, राज्याला न्याय मिळवून देण्याची खुर्ची आहे. तिथंसुद्धा कायदा चालत नाही. तिथंसुद्धा कायदा बिमोड करून खाल्ला जातो. तिथं माहिती अधिकार दाखल करून मिळत नाही माहिती, तिथे अपील करायला लागतो. अरे बाबा काय चाललं आहे. सांगण्यात तात्पर्य राज्य शासन, केंद्र शासन, राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्ष नेते, प्रशासन लक्ष द्या. मंत्री महोदय, देश वाचवायचा असेल ना तर कायदाही वाचवा आणि कायद्याच्या अनुषंगाने काम करणारे जे आहेत ना न्यायदेवते, त्यांना स्थान द्या. एवढंच मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.